Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आता आपण पाहणार आहोत 25 डेली यूज सेंटेन्स पार्ट 6. जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती असेल की आतापर्यंत आपण मोस्टली सगळे इंग्लिश ग्रामर कव्हर केलं आहे. त्यात पार्ट ऑफ स्पीच, टेन्स, फॉर्म्स ऑफ वर्ब असे जवळजवळ 100 व्हिडिओ आपण बघितले आहेत. आज आपण असे काही सेंटेन्स बघणार आहोत ज्याचा आपण रोजच्या बोलण्यात, ऑफिसमध्ये, घरी कुठेही वापर करू शकतो आणि ते बऱ्याचदा स्पेसिफिक कोणत्याही टेन्सच्या प्रकारात किंवा विशिष्ट फॉर्म्युला त्यांच्यासाठी नसतो. ते सेंटेन्स आपल्याला वारंवार ऐकून ॲज इट इज लक्षात ठेवायचे असतात आणि योग्य वेळेला त्यांचा वापर करून तुम्ही सहज समोरच्याला इम्प्रेसही करू शकतात. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. वी स्ट्रेड. आम्ही रस्ता चुकलोय. वी स्ट्रेड. Will you go on foot? तू पायी जाशील का? Will you go on foot? At which platform will the train arrive? गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मवर येईल? At which platform will the train arrive? How far is the railway station from here? येथून रेल्वे स्टेशन किती लांब आहे? How far is the railway station from here? Get it done. करून घे किंवा करवून घे. Get it done. It is only 10-minute walk. पायी चालायला फक्त 10 मिनिटं लागतात. It is only 10-minute walk. The tire of the car burst. गाडीचे टायर फुटले आहे. The tire of the car burst. Our car got punctured on the way. आमची गाडी रस्त्यात पंक्चर झाली आहे. Our car got punctured on the way. Sooner the better. जेवढं लवकर काम होईल तेवढं चांगलं आहे. Sooner the better. It will cost you very dearly. हे तुला खूपच महागात पडेल. It will cost you very dearly. Don't shrink work. काम टाळू नको किंवा कामचुकारपणा करू नका. Don't shrink work. Don't sit idle. रिकामे बसू नका. Don't sit idle. Always keep idiots off you. नेहमी मूर्खांना किंवा वाईट लोकांना स्वतःपासून दूर ठेवा. Always keep idiots off you. Sink your differences. तुमचे मतभेद मिटवा. Sink your differences. किंवा आपण म्हणू शकतो patch up your disputes. तुमचे मतभेद मिटवा. Patch up your disputes. Stand upright, don't bend. ताट उभे राहा, वाकू नको. Stand upright, don't bend. I fell into his trap. मी त्याच्या सापळ्यात किंवा मी त्याच्या जाळ्यात अडकलोय. I fell into his trap. Now I am squirrel with you. आता मी तुझ्याशी सगळा हिशोब चुकता केलाय. Now I am squirrel with you. Have you any business with me or got a work with me? तुमचं माझ्याकडे काही काम आहे का?
हॅव यू एनी बिझनेस विथ मी और गॉट अ वर्क विथ मी यापैकी काहीही आपण वापरू शकतो. आय हॅव गुड रॅपो विथ ऑल. माझे सगळ्यांबरोबर चांगले संबंध आहेत. आय हॅव गुड रॅपो विथ ऑल. इट सीम्स टू बी अ न्यू वन और इट लुक्स लाईक अ न्यू वन. म्हणजे हे नवीन असल्यासारखंच वाटतंय किंवा दिसतंय. सीम्स म्हणजे वाटतंय आणि लुक्स म्हणजे दिसतंय. इट सीम्स टू बी अ न्यू वन और इट लुक्स लाईक अ न्यू वन. आय डोंट वॉन्ट टू डिस्प्लीज यू. मी तुला नाखुश करू इच्छित नाही. आय डोंट वॉन्ट टू डिस्प्लीज यू. आय हॅव लेफ्ट नो स्टोन अनटर्न्ड. मी कोणतीही कसर सोडली नाहीये किंवा मी प्रयत्नांची खूप पराकाष्ठा केलीये. आय हॅव लेफ्ट नो स्टोन अनटर्न्ड. आय हॅड गॉन टू सी ऑफ माय ब्रदर. मी माझ्या भावाला सोडायला गेले होते. आय हॅड गॉन टू सी ऑफ माय ब्रदर. दिस जेंटलमॅन हॅज बीन सम बिझनेस विथ यू. या सभ्य गृहस्थाला तुझ्याबरोबर काही काम आहे. दिस जेंटलमॅन हॅज बीन सम बिझनेस विथ यू. नाऊ इट्स युअर टर्न. स्पीक अलाउड. आता स्क्रीनवर तुम्हाला सेंटेन्स दिसतील. त्यातले फक्त इंग्लिश सेंटेन्स तुम्ही लाऊडली बोलायचंय म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. ओके, सो ऑल द बेस्ट.
तर अशा पद्धतीने हे सेंटेन्स 5-6 वेळेला व्हिडिओ रिवाइंड करून बघा किंवा रोज झोपण्यापूर्वी डोळे मिटून शांतपणे काही दिवस वारंवार ऐका. या सेंटेन्सचे पण आपण सिरीज करणार आहोत, रोज 25 सेंटेन्स. सो तुम्ही एका पार्टचे 25 सेंटेन्स 4-5 दिवस वारंवार ऐकून तुमच्या पूर्णपणे लक्षात आले असं तुम्हाला वाटल्यावर तुम्ही सेकंड पार्ट, त्यानंतर थर्ड पार्ट अशा पद्धतीने बघा. रोज ऐकल्याने ते तुमच्या सहज लक्षात राहतील आणि आपोआप सिच्युएशननुसार तुम्ही बोलू लागाल. ओके, सो ऑल द बेस्ट. आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.